एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडपं होतं. घरच्यांच्या मर्जीनं दोघा जणांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. लग्नानंतर सुखाचा संसार दोघा जणांचा सुरू होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र ती जी नवरी आहे, बायको आहे, ती जरा सुशिक्षित होती आणि तिला अजून शिकायची इच्छा होती. तर तो जो नवरा आहे तो कमी शिकलेला होता. पण मात्र तरी सुद्धा बायकोला शिकण्याची इच्छा आहे, म्हणून तो तिला शिकवण्यासाठी प्रयत्न करत होता. आणि लग्नानंतर मी तुला शिकवेल, चांगलं नोकरीला लावेल, असं आश्वासन सुद्धा त्या नवऱ्यानं बायकोला आणि तिच्या घरच्यांना सुद्धा दिलं होतं. मग दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तो अगदी त्याच्या मतावर ठाम राहिला आणि लग्नानंतर सुद्धा त्याच्या बायकोला जो कोर्स करायचा आहे त्याचं शिक्षण तो तिला देऊ लागला. त्याच्यासाठी त्यानं स्वतः हमाली केली, स्वतःकडे असणारी म्हैस विकली, शेतीचे जे पैसे आहेत ते सुद्धा त्यानं त्याच्या बायकोला लावले आणि अखेर त्याच्या बायकोला नोकरी सुद्धा लागली. पण मात्र जेव्हा नोकरी लागली तेव्हा त्या बायकोचं खरं रूप समोर आलं होतं. कारण की घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा राजेश वर्मा नावाचा एक तरुण आहे. तर त्याची जी बायको आहे तिचं नाव रेणू वर्मा आहे. या दोघा जणांचं लग्न 2001 मध्ये झालं होतं. लग्नानंतर दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झाला होता. पण मात्र त्यानं तिला मी तुला लग्नानंतर शिकवेल असं आश्वासन दिलं होतं. कारण की तिला ANMचा कोर्स करायचा होता, एका दवाखान्यामध्ये नोकरीला लागायचं होतं. मग असं म्हणल्यानंतर ती तिच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होती. नवरा सुद्धा बायकोला शिकवण्यासाठी प्रयत्न करत होता. आता ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या ठिकाणी त्याला पाहिजे तसं काम मिळत नव्हतं, म्हणून त्यानं पंजाब राज्यामध्ये जाऊन लोखंडी कारखान्यामध्ये जाऊन त्यानं हमाली सुद्धा केली होती. आणि जे काही पैसे जमा झालेले आहेत, पगार मिळतो, त्या पगारातून त्यानं त्याच्या बायकोचं शिक्षण पूर्ण केलं होतं. पण मात्र शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागत असल्यामुळं त्याच्याकडं असणारी जी म्हैस आहे ती सुद्धा त्यानं त्या ठिकाणी विकली होती. आणि म्हैस विकून त्यानं बायकोच्या शिक्षणासाठी पैसे लावले होते. ते सुद्धा पैसे कमी पडले म्हणून त्याचा जो ऊस आहे त्या ऊसाचे 60,000 रुपये त्याला आले होते. ते पैसे सुद्धा त्यानं बायकोच्या शिक्षणासाठी लावले. आणि एवढे प्रयत्न केल्यानंतर अखेर त्याच्या बायकोला गोंडा जिल्ह्यातील एका दवाखान्यामध्ये नोकरी सुद्धा लागली होती. मग नोकरी लागल्यानंतर ती जी बायको आहे, जी दिसायला सुंदर होती, सुशिक्षित होती, त्याच बायकोचं खरं रूप समोर आलं होतं. आणि ती तिच्या नवऱ्याला आता म्हणत होती की तुम्हाला तुमच्या आईवडिलांना सोडून माझ्यासोबत राहावं लागेल, त्यांच्यासोबतचे सगळे संबंध तोडावे लागतील आणि तुमच्याकडून 10 लाख रुपये आणावे लागतील, अशी बायको स्वतः नवऱ्याला त्या ठिकाणी म्हणत होती. मग असं सगळं बायको नवऱ्याला म्हणत असल्यामुळं नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानं थेट जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रीतसर बायकोविरोधात तक्रार दाखल केली. आणि तक्रारीमध्ये सांगितलं की त्याचे आई वडील हे आजारी आहेत, त्याचे वडील हे आजारी घरीच असतात, तर त्याच्या आईला व्यवस्थित दिसत सुद्धा नाही, म्हणून त्याला त्याच्या आई वडिलांची काळजी घ्यावी लागते, त्यांच्या तब्येतीकडं लक्ष द्यावं लागतं, त्यांना त्यांच्याशिवाय कोण सांभाळेल असं त्याला त्या ठिकाणी वाटतं. पण मात्र ती जी बायको आहे तिला आता नोकरी लागल्यामुळं तिचं मन परिवर्तन झालेलं आहे, तिच्या आईवडिलांचं मन परिवर्तन झालेलं आहे. आणि ते आता माझ्याकडं 10 लाख रुपयाची मागणी करतात आणि जर तिच्यासोबत राहायचं असेल तर आई वडिलांना सोडून तिच्यासोबत राहा असं तिनं सांगितलेलं आहे. म्हणून तिच्यावर योग्य ती कारवाई करावी, तिच्या शिक्षणासाठी लावलेली जी रक्कम आहे त्याची नुकसान भरपाई द्यावी असं त्यांना पोलीस तक्रारीमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा त्या महिलेचा जबाब त्याच्यामध्ये घेतला तेव्हा ती महिला म्हणली की मी त्याला तसं काहीही म्हणलेले नाही, उलट तोच मला ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी हाणमार करत होता, शिवीगाळ करत होता, तर त्याचे आई वडील म्हणजे सासू सासरे हे सुद्धा भांडण करत होते, त्रास देत होते असं त्या महिलेनं सांगितलेलं आहे. आता पोलिसांनी दोघांच्याही बाजू तपासून घेतलेल्या आहेत आणि याच्यावर योग्य ते निर्णय घेणार आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये
अशा पद्धतीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। एकीकडे बायको नवऱ्याला धोका देते, दुसरा नवरा बायकोला धोका देतोय। अशा पद्धतीचे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। परंतु ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? कोण खरं बोलत असेल आणि कोण खोटं बोलत असेल? तुम्हाला जे काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो। लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो।